श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज तुमच्यासोबत अतिशय मनाला भिडणारा आणि प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा असा एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मंगल गोंगावले असं ह्या ताईंचं नाव आहे आणि राहणार जळगाव. त्यांचा हा अनुभव आहे. जेव्हा ताईंनी मला इन्स्टाला कॉल केला आणि त्या जेव्हा हा अनुभव मला सांगत होत्या ना, अक्षरशः माझ्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं. महाराजांची कृपा काय आहे ही शब्दात व्यक्त करणं खूप अवघड आहे. महाराजांची सेवेचं, महाराज तुम्ही महाराजांचं फक्त तुम्ही जेव्हा मला कमेंट करता ना श्री स्वामी समर्थ महाराज, त्या कमेंटचं सुद्धा, ते नामस्मरणाचं सुद्धा उसणं ठेवत नाही. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या योग्य वेळेने, ज्याच्यासाठी जे योग्य आहे महाराज योग्य वेळ आल्यावर ते नक्की देतात. तसंच ताईंच्या बाबतीत झालं. ताईंचं लग्न झालं आणि त्यानंतर ताईंच्या आयुष्यामध्ये असंख्य प्रॉब्लेम आले. माहेर पण काय असतं हे प्रत्येक महिलेला माहिती आहे. तिचं माहेर तिच्यासाठी किती महत्वाचं आहे ही प्रत्येक बाईला माहिती असतं. लग्न झालं आणि लग्नानंतर करोनाच्या काळामध्ये ताईंची आई आणि वडील दोन्हीही देवाघरी गेले. तेव्हाही ताई स्वामी सेवेत होत्या. तेव्हा ताईंना वाटलं की कुठेतरी आई वडील गेलेत, पण त्यांनी सर्वस्व त्यांचं स्वामींना मानलं. त्यांचे आई वडील हे स्वामी झाले आणि त्यानंतर त्यांचं जे काही होतं ते त्यांचा नवराच होता. म्हणजे त्यांचं माहेरही कुणी नव्हतं, भाऊ वगैरे त्यांचे त्या जातही नव्हत्या. त्यामुळे त्यांचं जे काही सर्वस्व होतं तो त्यांचा नवराच होता. आणि ज्या बाईला माहेर नाहीये तिच्यासाठी नवऱ्याचं काय महत्व असतं हे तिलाच विचारावं. त्यामुळे दादाचा आणि ताई ह्या दोघंही सेवेमध्ये होते. सेवा करताना महाराजांच्या कृपेने त्यांना मुलगाही झाला आणि त्यानंतर ताई सेवा करू लागल्या. ताईंची अशी इच्छा होती, ताईंनी एक व्हिडिओ पाहून त्या ताईंना त्या व्हिडिओतील मूर्ती खूप आवडली होती. पण ताईंची अशी इच्छा होती की मी मूर्ती कुठूनच घेणार नाही, घेईल तर मी अक्कलकोटवरूनच मूर्ती घेईल, बाकी कुठंच मला मूर्ती घ्यायची नाहीये. म्हणून ताईंनी ती मूर्ती घेण्यासाठी 1 ते 1.5 वर्ष वाट बघितली की मला हीच मूर्ती घ्यायची आहे आणि अक्कलकोटवरूनच घ्यायची आहे. असंच एक दिवस त्यांचे मिस्टर कामानिमित्त बाहेर गावी गेले आणि ते अक्कलकोटच्या जवळच गेले होते. त्यामुळे ताई त्यांना बोलल्या की तुम्ही अक्कलकोटच्या जवळच आहे तर अक्कलकोट महाराजांचे दर्शनही घेऊन या आणि येताना महाराजांनाही घेऊन या आपल्या घरी. आपण एवढ्या वर्ष वाट बघितली आहे तर तुम्ही स्वामींनाही आपल्या घरी घेऊन या. आणि घडला आता इथून पुढे जो मेन महाराजांचा चमत्कार आहे तो तुम्हाला सांगते. तर ताई अशा बोलल्या त्यांना आणि त्यानंतर दादा गेले अक्कलकोटला. महाराजांचे त्यांनी छान असे दर्शन घेतले आणि येताना असं झालं की महाराजांची मूर्ती घेतली दादांनी. इकडे ताईंना आनंद होता की साक्षात महाराज आपल्या घरी येणार. येतानीच अक्कलकोटच्या रस्त्याने दादांचा खूप भयानक असा ऍक्सिडेंट झाला. दादांच्या हाताला लागलं, बॅकला वगैरे भरपूर असं दादाला लागलं. पण जर तुम्ही त्या गाडीची अवस्था पाहसाल दादांच्या 4 व्हीलरची, तर त्या गाडीची अवस्था पाहिल्यानंतर कुणीच म्हणणार नाही ह्या गाडीतला माणूस जिवंत राहिलाय म्हणून. एवढी गाडीची अवस्था त्यांच्या बेकार झाली होती. आणि जी त्यांनी महाराजांची मूर्ती घेतली होती त्या मूर्तीचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आणि एवढा भयानक ऍक्सिडेंट मधून दादा सुखरूप वाचले. ही कुठेतरी मोठी स्वामी कृपा होती. महाराजांनी त्या दादांवरचं जे संकट होतं, त्यांचं जे मरण होतं ते महाराजांनी स्वतःवर घेतलं आणि महाराजांच्या मूर्तीचे तुकडे तुकडे झाले. आणि त्या दादांची श्रद्धा बघा ना, एवढं त्यांना लागलेलं होतं, रक्तबंबाळ झाले होते, तर ही त्या महाराजांच्या जी मूर्तीचे तुकडे झाले होते त्या तुकड्यांवर कुणी पाय देऊ नये म्हणून दादा त्या अवस्थेमध्ये, ॲम्ब्युलन्स आलेली, सगळे लोक त्यांना उचलून हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न करत होते, तरी पण तिथे दादा त्या मूर्तीचे तुकडे वेचत होते. ते तुकडे दादांनी एका त्यांच्या जवळच्या रुमालामध्ये बांधले आणि स्वतःजवळ ठेवले. आणि ताईंना कळवलं की दादांचा ऍक्सिडेंट वगैरे झालाय. त्याही प्रचंड घाबरल्या होत्या. महाराजांकडे विनंती केली माझ्या नवऱ्याला सुखरूप ठेवा, कारण की त्यांचं जे काही होतं तो त्यांचा नवराच होता. दादा सुखरूप घरी परतले. एवढं मोठं संकट महाराजांनी स्वतःवर घेतलं आणि त्या संकटांचं निवारण केलं. दादाला तिथे सुखरूप त्या ऍक्सिडेंट मधून बाहेर काढलं. आता लीला अशी झाली, ताई इकडे महाराजांच्या स्वागतासाठी सगळी तयारी करून ठेवली होती. देवारा सजवला होता, घर सजवलं होतं, आरतीचं ताट रेडी होतं. फक्त महाराजांची मूर्ती तिथे नव्हती. महाराज त्यांच्या घरी जाऊ शकले नाही, कारण की इकडे दादांचा खूप मोठा ऍक्सिडेंट होऊन दादा सुखरूप घरी परतले होते. आणि आता इथून पुढे महाराजांच्या लीला आहे आपल्याला अजूनही समजल्या नाहीये. त्याच वेळी ताईंची एक मैत्रीण आहे, खूप जवळची बेस्ट फ्रेंड आहे.
तर त्या ताईही अक्कलकोटला गेल्या होत्या आणि त्या ताईंना माहिती नव्हतं की हे दादा पण अक्कलकोटला जाणार आहे किंवा ह्यांनाही माहिती नव्हतं की ती अक्कलकोटला जाणार आहे. तर महाराजांची लीला अशी, त्या ताईंना जी मूर्ती हवी होती तीच मूर्ती त्यांची मैत्रीण अक्कलकोट वरून घेऊन आली. हा किती मोठा स्वामींचा चमत्कार आहे बघा तुम्ही. दादा तर सुखरूप घरी आलेच, पण त्या ताईंनी त्यांना एक महाराजांची मूर्तीही घेऊन आल्यात. महाराजही घरी आले, त्यांनी थाटामाटात महाराजांचं स्वागत केलं. आणि मी जेव्हा हा अनुभव ऐकला, अक्षरशः मी त्या ताई पण रडत होत्या आणि मलाही खूप रडू आलं, कारण की एवढं मोठं संकट महाराजांनी त्यांच्या जे आहे ते स्वतःवरती घेतलं ना. आज ताई सुखरूप आहे, दादांना आता डिस्चार्ज वगैरे झालेला आहे हॉस्पिटलमधून. जेव्हा ताईंचा हा मी जो अनुभव ऐकला, अक्षरशः अंगावरती काटे येत होते, कारण की महाराज किती आणि कशी भक्ताला मदत करता. एवढं मोठं संकट ते निवारण केलं, साक्षात त्यांच्या घरी गेले. आणि आजही ताईंची तेवढीच, दादा आणि ताईंची तेवढी श्रद्धेने सेवा चालू आहे, त्या तेवढे श्रद्धेने सेवा करत आहेत. दादा एवढीच इच्छा आहे, प्रत्येक सेवकाऱ्यांना सांगते, तुमच्याकडून जी काही तोडकी मोडकी सेवा होत असेल ती तुम्ही करा. अगदी तुम्ही कामामध्येही महाराजांचं नामस्मरण केलं. महाराजांनी सांगितलं नाही की तू प्रपंच सोडून माझं नाव घेऊन बघ. प्रपंच करून परमार्थ करायचा असतो आपल्याला. तर ताईही त्यांचं प्रपंच सांभाळून त्यांची जी आहे सेवा वगैरे करत होत्या. आणि ताईंचा जो मुलगा आहे तोही त्यांना स्वामी कृपेने झाला. आज ताईंच्या संसारात काहीच कमी नाहीये. महाराजांनी त्यांच्या नवऱ्याला पुनर्जन्मच दिल्यासारखं झालं, कारण की मी जेव्हा त्यांनी मला त्या कारचे फोटो पाठवले, ती कार अक्षरशः एवढी बेकार झालेली होती आणि भरपूर मोठा ॲक्सिडेंट होता तो, काही साधा सुद्धा नव्हता. आणि दादा त्या ॲक्सिडेंटमधून परत आले, हा आनंद खूप मोठा आहे. आणि महाराजही त्यांच्या घरी गेले. ताई आणि दादा अशीच अजूनही अखंड सेवेमध्ये आहे. तुम्हालाही महाराजांची सेवा करा असे भरपूर अनुभव तुम्हाला आले असेल तर मला इन्स्टाला नक्की शेअर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ.